मला तर वाटतं सगळं सोडावं आपलं, आहे का नाही पुणे. मस्त इथं यावं, शेतात 5 एकर शेती घ्यावी आणि मस्त शेती करावं. काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये सांगा. बरीचशी लोकं सांगतील बरं का. नाही, नाही तुम्ही खरंच शेतीच करा आता. तुम्ही खूप कोकण विकलंय. तुम्ही आता शांत बसा आणि खरंच शेती करा. हे बघा, या पायऱ्या दाखवा जरा यांना. म्हणजे सैराटमध्ये तुम्ही सैराट पिक्चर जर का बघितला असेल ना, तर सैराटमध्ये अशा पायऱ्या दाखवल्यात बघा, वरती यायला. तो आर्ची आणि परशाचा एक शॉट आहे. अशीच ती वरती येत असते. तसाच मी वरती आता येतोय. पण काही इथं आरची विरची कोण नाहीये. आपण परशा एकटाच आहे. तर चला, तुम्हाला प्रॉपर्टी पूर्ण दाखवून घेतो. चला. हा आपला आहे मेन रोड आणि हा सिमेंटचा रोड आहे. बरं, हा 60 फुटी रोड आहे बरं का. आणि ह्याला लागून असलेली आपलं हे सगळं फ्रंटेज. हे आपलं इथे आलं, हे गेट आलं. आणि नाही जरी म्हटलं ते साधारणतः एक 100-125 फुटाचं हे फ्रंटेज आहे. या आतमध्ये तुम्हाला घेऊन येतो. आणि ही सगळी जी दिसते आपल्याला आता, तर ही सगळी आपली आहे चिक्कूची बाग आहे. ह्या बाजूला सगळे हे नाही जरी म्हटलं तर 30-35 चिक्कूची झाड आहेत. नंतर पलीकडच्या साईडला तुम्हाला दिसेल नारळ आहे. आणि आता आपण मागे जे गेलो होतो, हे सगळे बांधावरती बघा, सगळे नारळ, कडुलिंब लावलेले आहेत. आणि मागच्या बाजूला आपली आहे सगळी ऊसाची ही त्या साईडला शेती. खूप दिवसांनी असं वावरात फिरतोय बरं का मी. मजा येते. आणि मेन म्हणजे एवढं हिरवगार, नारळ, चिक्कू, आंबा, डाळिंब, अशा सगळ्या बागा आहेत चक्क आपल्याकडे. क्या बात आहे. हे बघा, हा आपला इथून हा सगळा ऊस सुरू झाला. नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय फलटण तालुक्यामध्ये. म्हणजे सातारा जिल्ह्यामधलं फलटण तालुक्यामधलं शेवटचं जे टोकाचं गाव आहे, गावाचं नाव आहे आसू. तिथे आपल्याकडे 5 एकरचं बागायती क्षेत्र आपल्याकडे आलेलं आहे विकायला. आणि त्या प्रॉपर्टीमध्येच आज आपण आहोत. आणि हे तुम्हाला दिसतंय ना सगळं हिरवगार. आणि मागचं तळ दिसतंय ना, म्हणजे 1 कोटी लिटर क्षमता असलेलं हे पूर्ण शेततळ आहे. आता या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे एकदम टोकावरचं गाव आहे. म्हणजे सातारा जिल्ह्यात अगदी शेवटचं टोक. आणि हे कनेक्ट आहे 2 जिल्ह्याला. म्हणजे समोरच्या बाजूला इकडे जर का तुम्ही गेला, तर इथून सोलापूर जिल्हा 2 किलोमीटर पासून सुरू होतो. शेवटचं जाम नावाचं गाव आहे. आणि ह्या बाजूला थोडंसं यांना झूम करून दाखव, एक मोबाईलचा टॉवर किंवा बंगला दिसत असेल बघा. तर इथे तावशी म्हणून गाव आहे, जिथे आपला पुणे जिल्हा सुरू होतो. आणि इथून जवळच काठेवाडी आहे, म्हणजे आपले स्वर्गीय अजितदादा पवार आहे त्यांचा बंगला या परिसरामध्ये आहे. तर असं हे बागायती क्षेत्र मेन सिमेंटच्या रोडला लागून असलेलं क्षेत्र आहे. आणि जागेमध्ये वर्णन करण्यासारखं खूप काय. पूर्ण जागा तर आपण फिरून घेऊ, तुम्हाला सर्व दाखवतो. जागेत हे शेततळ आहे. त्यानंतर इकडे समोरच्या बाजूला तुम्ही बघताय ना, तर ही विहीर आहे. आणि आता मे महिन्यामध्ये आहे, आपण खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. अजूनही जिवंत झरे चालू आहेत, विहिरीमध्ये पाणी पडते. नंतर समोरच्या बाजूला हे दिसतंय, तर ही 15 फूट डीप टाकी आहे पाण्याची. त्याच्यातनं आपल्या प्लॉटला लागून अगदी शेजारी म्हणजे इकडे, इथे खाली बघितलं तर हा आपला नीरा नदीचा कालवा आहे. आणि या कालव्यातनं डायरेक्ट या टाकीमध्ये पाणी घेतलं जातं. या टाकीतनं आपल्या या शेततळ्यामध्ये पाणी घेतलं जातं. 3 मोटरी लावलेल्या आहेत, म्हणजे 2 HP, 3 HP आणि 5 HP 3 मोटरी कंटिन्युअस चालू असतात. हे शेततळ 1 कोटी लिटर क्षमतेचं आहे. तर असं हे बागायती क्षेत्र आहे. पूर्ण फिरून घेऊ. तुम्हाला जर काही शेतीसाठी किंवा शेतीची आवड असेल, जागा शोधत असाल, टेबल लँड, माती ती देखील काळी माती, आणि भरपूर प्लांटेशन केलेलं आहे. चला, एक मस्त आपण टूर करू. मग अगदी इथं आल्यानंतर मला कोकणाचा फील आला खरं तर. म्हणजे एवढं हिरवागार परिसर, पाणी मुबलक, बागायत असल्यामुळे, माती काळी असल्यामुळे ऊसापासून तुम्ही सर्व प्रकारची पिकं इथं घेऊ शकता. एक मस्त फेरफटका मारूया. मस्त प्रॉपर्टी. चलो. ही 70 फुटाची विहीर आपल्या जागेमध्ये. आणि निसर्गाची किमया बघा. आत्ता मे महिना संपलाय, आज तारीख 1 जून आहे. आणि समोर इथे तुम्हाला दिसतोय का झरा. आता हे पाणी झऱ्याचं पाणी आहे बरं का. हे नॅचरल झरे ऑलरेडी. इथून सगळं पाणी थोडंसं झूम करून दाखव, सगळीकडे पाणी वाहते. म्हणजे खडकातलं पाणी सगळं पाझरतंय. आणि पाणी बघा, ही विहीर भरतीये. म्हणजे पाऊस अजून नाही, मे महिन्याचं एंड आहे. आणि एवढा मोठा झरा, आणि असे 3 झरे यांनी या विहिरीमध्ये आहेत. त्यातले आता 2 झरे त्यांनी बंद केलेत मुद्दामून, की बाबा एक झऱ्यामध्येच विहीर भरतीये.
बरं, ही बांधावर सगळी तुम्ही बघताय ना, ही सगळी नारळाची झाड आहेत. म्हणजे टोटल आपलं हे 5 एकरचं क्षेत्र आहे. आणि ह्याच्यामध्ये 102 नारळाची झाड आहेत. नंतर आंबा आहे, पेरू आहे, चिक्कू आहे, कडुलिंबाची तर भरपूर झाड आहे. मग ते हे आहे ना, हे डाळिंब आहे बरं का. हो, हे डाळिंबाचं झाड आहे. छोटी छोटी डाळिंब लागलेत बघा. हे बागायती क्षेत्र आहे, त्यामुळे तुम्ही इथं वर्षभर पिकं घेऊ शकता. मग समोरच्या बाजूला इकडे बघा, तुम्हाला ऊस दिसेल. हा समोर सगळा आपला ऊस लावलेला आहे. बरं, प्रॉपर्टी आपली मेन सुरू होती मेन रोड पासून. सिमेंट रोडला त्याचं फ्रंटेज आहे, शेततळ आहे, विहीर आहे, कालव्याला लागून आहे. आणि मेन म्हणजे आपली जी नीरा नदी आहे ती इथे साधारणतः इथून 700 मीटर अंतरावरती आहे. आणि आजूबाजूला सर्व हिरवागार परिसर आहे हो. मी पहिल्यांदा या परिसरात मी आलो, पण काय शेती येते. हे सगळी पाण्याची कृपा आहे ऍक्च्युली. एवढं पाणी असल्यामुळं हा बघा, हा ऊस म्हणजे एकरी 80 टन उत्पादन. काय म्हणजे 80 टन एका एकराला. 5 एकरला जर का आपण ऊस कॅल्क्युलेट केला तर 400 टन झाला ऊस. 3500 रुपये भाव. आता त्याचा हिशोब तुम्ही करा, कारण तेवढा वेळ नाही. हिशोब तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेल. तर हा ऊस बघा, हे सगळं दिसतं का, हे सगळं होल वावर इज आवर. तर ही टोटल अशी 5 एकरची जागा आहे आपल्याला द्यायची आहे. 40 लाख रुपये एकर याप्रमाणे